सर फिजिकल केमिस्ट्रीचं टेन्शन आलंय, न्यूमेरिकल सुटत नाही आहेत, फॉर्म्युला लक्षात राहत नाही. मित्रांनो चिंता सोडा, कारण मी स्वामी सर तुमच्यासाठी घेऊन येत आहे MCQ मॅरेथॉन. आणि या मॅरेथॉनमध्ये आपण घेत आहोत 30 डेज चॅलेंज. सो मी घेतलंय, तुम्ही पण घ्या. काय पाहणार आहेत आपण याच्यामध्ये, तर तुम्हाला फॉर्म्युला अगदी सोप्या पद्धतीने कसा लक्षात ठेवायचा हे मी शिकवणार आहे. चला तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये असाच एक फॉर्म्युला. पहा मित्रांनो, जो क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, तो क्वेश्चन आहे सोल्युशन या टॉपिक मधला. कारण तुम्हाला इथं दिसत आहे की ऑस्मोटिक प्रेशर दिलेला आहे 2 ॲटमॉस्फिअर, हो की नाही, म्हणजे पायची व्हॅल्यू दिलेली. पूर्ण क्वेश्चन बघूयात. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2 हा विचारलाय. वेन 4 ग्रॅम्स ऑफ इट म्हणजे W2 सोल्यूटचं मास दिलेलं आहे. डिझॉल्व्ड इन 1 dm³ म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे. हॅज ऑस्मोटिक प्रेशर 280 m म्हणजे पायची व्हॅल्यू दिली आहे. 300 केल्विन टेम्परेचर म्हणजे T दिलेलं आहे. सो लक्षात ठेवा, न्यूमेरिकल ज्यावेळी आपण सोडवतो सगळ्यात पहिली गोष्ट करायची मित्रांनो, कलेक्ट द डेटा फर्स्ट ऑफ ऑल. पहा काय काय दिलेलं आहे. M2 तुम्हाला विचारला आहे, त्यानंतर W2 दिलेला आहे 4 ग्रॅम्स, व्हॉल्यूम दिलेला आहे 1 dm³, ऑस्मोटिक प्रेशर पायची व्हॅल्यू देखील दिलेली आहे, ती किती दिली आहे 280 m, आणि टेम्परेचर देखील मित्रांनो दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 300 केल्विन. सो हा सगळा डेटा कलेक्ट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा फॉर्म्युला ऑस्मोटिक प्रेशर या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. सो याचा एक फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल. तो म्हणजे M2 = W2RT अपॉन πV. कधी ऑस्मोटिक प्रेशर विचारलं त्याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. सो लक्षात कसं ठेवायचं, लक्षात ठेवा मित्रांनो, वो दोनों रोती थी क्योंकि खेलते समय उनके पैर वाकड़े हो गए. सिंपल. वो दोनों रोती थी क्योंकि खेलते समय उनके पैर वाकड़े हो गए. जस्ट फॉर फन, पण फॉर्म्युला लक्षात राहील. आता व्हॅल्यूज ठेवायच्यात आपल्याला. W2 किती आहे मित्रांनो 4. R ची व्हॅल्यू ती तर तुम्हाला दिलेली आहे 0.082, हे लक्षातच ठेवायचं. इंटू 300 केल्विन टेम्परेचर आहे. सो 300 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2 ॲटमॉस्फिअर, आणि त्यासाठी व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 1 dm³. सो किती सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 1 2 2 2 4. ह्या तर दोघांचा गुणाकार पाठच ठेवा, कारण एक कॉन्स्टंट आणि टेम्परेचर रूम टेम्परेचर दिलेलं असतं 24.6. जर 24.6चे आपण दुप्पट केलं मित्रांनो तर आन्सर येईल 49.2 आणि ते असेल ग्रॅम्स पर मोल. सो M2 ची व्हॅल्यू तुम्हाला